तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आलेलो आहे सोलापूर बार असोसिएशनच्या वकील लोकांच्या टीम ए सोबत, जी इथे क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे नाशिकमध्ये. तर मी पण त्याच्यासोबत आलेलो आहे मस्त एन्जॉय करण्यासाठी. आणि आम्ही आता जातोय त्र्यंबकेश्वरला दर्शन घेण्यासाठी. सो आता आम्ही निघालेलो आहेत, ऑन द वे आहोत. आणि आता बघूयात, मस्त मजा मस्ती चालू आहे, सगळे डान्स करतायत, तुम्हाला बघायला भेटेल यानंतर. सो स्टे ट्यून, पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. सागर भैया आहे, सागर भैया, विनय भैया, डीजे भैया, करण, सगळे आलेले आहेत. आमच्या टीमचे विराट कोहली आलेले आहेत. आणि योगो भैया, हाय योगो भैया, योगो भैया पण आलेला आहे. बंडी सर, चिन्मय, हॅलो, चिन्मय पण आलेला आहे. अरे हा व्लॉग आणि स्वामी पण आलेला आहे. सामी सामी स्वामी आमचे सगळ्यात सगळ्यात दिग्गज खेळाडू ओम सर. यांचा डान्स तुम्ही बघा आता कसा डान्स करतात हे. तर आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून जातोय मंदिराकडे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते आणि सर्वात पवित्र मंदिर मानले जाते, कारण इथे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप इथे आहे. आणि गोदावरी नदीचे पण उगमस्थान पण इथूनच होते. सो बघूयात, मंदिराकडे जातोय आम्ही. मी पण फर्स्ट टाईमच आलो इकडे. सो बघूयात पुढे जाऊन कसं काय काय आहे, मी तुम्हाला सांगत राहीन. सो स्टे ट्यून. हा विक्रम सर माहिती सांगत होते. मी आलो होतो इथे. हा 2005 ची गोष्ट आहे. हा त्यावेळेस आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढलो होतो. हा आणि हा आहे का अशी ब्रह्मगिरी मान्यता पर्वत? आहे- होय. आणि अशी मान्यता आहे की वर शंकरणी त्याच्या जटा आपटल्या होत्या हा. आणि तिथून ती गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. अच्छा तर तिथं वर उगम स्थान आहे. अगर तुम्ही जर करता त्या ब्रह्मगिरी पर्वतावर चढताल अच्छा, तर तुम्हाला ते दिसेल. ओके. येस. तर बघितलं तुम्ही, विक्रम सरांनी आता माहिती दिली, मला पण माहीत नव्हतं हे. सो बघूयात, आपण जातो आता मंदिराकडे. मग ओम सर, एवढा भारी डान्स कुठनं शिकलात तुम्ही? मूवीमध्ये बघून बघून. जन्मजात आहे. एवढा भारी डान्स केलाय ओम सरांनी, तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. काय भैया म्हणतो रोज रात्री प्रॅक्टिस करतात, खरंय का? ते वेगळ्या गोष्ट ते सिक्रेट असतं. सो येस, खूप एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही पण बघितलं आता व्हिडिओमध्ये. मजा मस्ती सुरू आहे, अशीच मजा मस्ती कंटिन्यू सुरू राहील. मंदिराकडे जातानाच तुम्हाला भरपूर सारे लॉज आणि मंदिराचेच निवासस्थान दिसतील. भरपूर हॉटेल्स पण आहे तिकडे. आणि हे समोर श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचे उत्तर महाद्वार आहे, तुम्ही बघू शकता. तर करण या ठिकाणी सेकंड टाइम येतोय. फर्स्ट टाइम तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स म्हणलं तर आज संडे आहे
आणि गर्दी जरा जास्त प्रमाणात असते. नाही फर्स्ट टाइम कसा होता एक्सपिरियन्स आला तेव्हा एक्सपिरियन्स ते न सांगण्यासारखं आहे. व्यक्त करण्या शब्दात व्यक्त होत नाही का ते? करण्यासारखं आहे. अच्छा जेवढं म्हणजे- तुम्ही रांगेमध्ये थांबता ते सगळं स्ट्रेस तुमचं निघून जाते. येस म्हणजे थोडक्यात खूप मस्त अनुभव येतो असं म्हणायचं त्याला. आणि टाइम कसं जातं तेच कळत नाही. हा सो बघूयात आपण तो. मग स्वामी कसं वाटतंय येऊन इकडे? खूप छान वाटत आहे, खूप छान वातावरण आहे आणि दर्शनही आमचे खूप छान झाले. झाले अरे चाललोय दर्शन घ्यायला. दर्शन झाले म्हणून डायरेक्ट जातोय आम्ही आता पास काढायला कारण टाइम नाही आहे. मॅचेस पण सुरू होतील थोड्या. सो फायनली 1 तास लाईनमध्ये उभारल्यावरती VIP पासच्या लाईनमध्ये उभारल्यावरती 1 तासाची तिकीट भेटलेले आहेत आणि दर्शनाला किती 2 तास लागतील? अजून 2 ते 2.5 तास दर्शनाला लागेल. 2 ते 2.5 तास लागतील बोलतायत. सो बघूयात तेव्हा तिकीट. फोटो पण बघा कशाले सगळ्यांचे. तर मित्रांनो समोरच तुम्ही श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचे कलश बघू शकता आणि त्याच्याच मागे ब्रह्मगिरी पर्वत आहे जिथून गोदावरी नदीचे उगम झाले होते. तर आता आम्ही VIP दर्शनच्या लाईनला थांबलेलो आहोत आणि बोलतात की 2.5-3 तास लागतील आणि मे बी आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल. सो बघूयात असेल तर मी शूट करेन, नाही तर मग आपण बाहेर आल्यावरच भेटूयात. जे VIP पेड दर्शन आहे त्यासाठी पण केवढी मोठी रांग आहे तुम्ही बघू शकता. समोरच तुम्ही बघू शकता श्री त्र्यंबकेश्वर मंदिर जे 300 वर्षे जुने आहे असे म्हणले जाते. मंदिराच्या मेन एंट्रन्सच्या जवळ आम्ही आलेलो आहोत. खूप मोठी रांग आहे VIP दर्शनसाठी देखील. सो बघूयात आत जाऊन कसे आहे मंदिर. तर फायनली मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलेलो आहोत. 4 तास लागले इथंपर्यंत येण्यासाठी आणि या ठिकाणीच महादेवाची पिंड आहे. सो फायनली दर्शन झालेलं आहे आणि स्वामी कसं वाटलं दर्शन? खूप छान वाटलं. किती वेळ थांबलो आपण ते सांगितले? करीबन 3 तास तरी आम्ही 3 नाही 3.5 ते हा, 4.5 तास थांबलोय आम्ही. 3.5 तास आपण रांगेत थांबलो. पण एवढ्या वेळ रांगेत थांबल्यापेक्षा आत गेल्यावर जे 1 मिनिटासाठी दर्शन झालं हा. ते सगळ्यात बेस्ट 4 होतं. तासाचं ते सगळं थांबलेलं सगळं Yes, कव्हर झालं ते. आता त्यासाठी उद्याच्या मॅच साठी खूप पॉझिटिव्हिटी वाटते. सगळ्यांनी आशीर्वाद मागितले उद्याच्या मॅच साठी. बघूया उद्या काय होत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज ॲडव्होकेट्स टीमची मॅच आहे, सेकंड मॅच आहे आणि टॉस हारलेला आहे आणि आपली बॉलिंग आली आहे ना करण. सो येस फर्स्ट बॉलिंग आहे आणि ग्राउंड इतकं सुंदर आहे ना, असं धर्मशाला जे स्टेडियम आहे त्याचं फिलिंग देतं हे वालं ग्राउंड. तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी ग्राउंड आहे आणि खूप सुंदर ग्राउंड आहे. कारण तुला कसं वाटलं ग्राउंड? नाही असं फील वाईज कसं वाटलं? एक नंबर. योगूबाई तुला कसं वाटलं ग्राउंड? जबरदस्त. आणि हो रे, एक नंबर झालेलं आहे. आवडला ग्राउंड? आता होते काय पुढे ते बघण्याचं. बट खूप लहान आहे ग्राउंड, तुम्ही बघू शकता. एकदम अग्नी परीक्षा करा. 30 यार्डच ग्राउंड दिसतंय हे. त्याला घ्यायची होती बॅटिंग. काय बॅटिंग पाहिजे होती पण ठीक आहे चालेल. ऍक्च्युली हे ग्राउंड High खूप scoring छोटं आहे. होणार आहे. हा हाय स्कोरिंग होणार आहे खूप. आणि जे पास्ट मॅचेस झालेत 20 ओव्हरमध्ये लिटरली 350 450 असे रन झालेत या ग्राउंडवरती. कारण खूप छोटं आहे. 30 यार्ड 40 यार्ड पर्यंत असेल ना? 50 पर्यंत 50 पर्यंत आहे पण खूप छोटं आहे. नाही ऑफ साईड तर 40 आहे. 40 यार्डच आहे. इकडं बघितलं तर हे 50 यार्ड आहे बट छोटं आहे खूप ग्राउंड. आणि मॅट पिच आहे, त्याच्याखाली सिमेंट आहे, त्यामुळं हाय स्कोरिंग होण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि फर्स्ट इनिंगमध्ये जे हाय स्कोअर करतात देन सेकंड इनिंगमध्ये थोडं प्रेशर येतं बट करतील. मला आहे भरोसा बॉईजवरती सगळ्या. चांगली मॅच होईल. सो बघूयात आपण कसं होतं. तुम्हाला अपडेट देत राहीन मॅचचं पण. तिकडे बघू शकता तुम्ही सगळेजण ग्राउंडचा अंदाज घेत आहेत, स्ट्रॅटर्जी बनवत आहेत आपली टीम. भैया माझ्यापर्यंत जर बॅटिंग आली
तर पुढच्या वेळी मी ओपनिंग मेरा वचन ही मेरा शासन. सगळे बॉयज रेडी होत आहेत. थोड्याच वेळात मॅच चालू होईल. कारण आले की परत हे करणार लगेच. आज बॉलरची परीक्षा आहे. फक्त बॉलर जे आहे ना विकेट टू विकेट बॉलिंग करायची, एक्स्ट्रा द्यायचे नाहीत कालसारखं, कंट्रोल करायचे. आता इतर रन होणारच आहेत, प्रत्येक बॉलर मार खाणारच आहे, आपला पण आणि त्यांचा पण. फक्त विकेट टू विकेट बॉलिंग करायची. हा विकेटला जायचं नाही, फक्त बॉल बीट करायला बघायचं. हा विकेटला जायचं नाही, फक्त बॉल खेळवायचे. ऑटोमॅटिक बॉल खेळवल्यानंतर विकेट पडणार. डॉट बॉल. हा ठीक आहे. हा फक्त 100% द्या. आपलं हे करा व्यवस्थित. गणपती बॉयज तर आता करणची बॅटिंग आलेली आहे. करण आहे स्ट्राईक वरती. बघूयात काय होते या बॉलवरती. शॉट आहे बॉय. मॅच झालेली आहे आणि सॅडली मॅच हरलेली आहे वकिलांच्या टीमने. आणि आम्ही आलेलो आहोत नाशिकमधल्या सिटी सेंटर मॉलमध्ये. तुम्ही बघू शकता कोण कोण आहे. हाय सो यस, आम्ही आलेलो आहोत आता गेम झोनमध्ये आणि गो कार्टिंग आम्ही करणार आहोत. सो बघूयात कसं होतं ते एक्सपिरियन्स. तर अशा तऱ्हेने मस्त गो कार्टिंग झालेली आहे. खूप ॲक्सिडेंट झाले आहेत, खूप धडकाधडकी झालेली आहे, पण मजा आली आहे. कसं वाटलं सगळ्यांना? येस, सॅडली मॅच हरली आहे आज, पण उद्याची मॅच हे ट्राय करतील जिंकण्यासाठी. सो बघूयात आपण उद्या काय होतं. तोपर्यंत आपण इकडे एन्जॉय करूयात. सो आता आम्ही जातो आहे बॉलिंग करण्यासाठी, तिकडे जाऊन भेटूयात. बघू शकता इकडे खूप सारे गेम्स आहेत. कारण कसं वाटतंय मग गेम झोन? लहान झाल्यासारखं फिलिंग आहे. सगळे गेम खेळू, सगळे खेळू. हां, आता आम्ही आलो आहे बॉलिंग करण्यासाठी. मग दाखवतो कसं आहे इथलं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी बघू शकता सगळ्यांचे स्कोर दिसत आहेत. सागर, श्रेयस, दिग्विजय, करण, चिन्मय 3 पॉईंट झालेत. आता करणची बारी आहे. कमॉन करण. ओ सॅडली बाहेर गेलेला आहे. स्कोर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. काय करण, कमॉन. ओ गुड वन. तर आता लास्ट राऊंड आलेली आहे. 10 राऊंडची मॅच होती. स्कोर आहे करणचं 96, माझं 97 आणि डीजे भैयाचं 97. लास्ट राऊंड आहे. तिघांपैकी तिघाच कॉम्पिटिशनमध्ये मग स्कोर दाखवतो. लास्ट राऊंडमध्ये कोण चांगलं करेल तो जिंकेल. सगळेजण मिळून त्याला ट्रीट देणार. हां, त्याला ट्रीट देणार आहे. लास्ट राऊंड आहे. आता बघूयात करण काय करतोय. ओ नाईस नाईस नाही नाही नाही. वेल प्लेड. डीजे भैयाची बारी आहे.
आता बघू आता श्रेयश काय करतो. स्कोअर 114-97 आणि श्रेयश पण 97 वर आहे. अजून आहे कॉम्पिटिशन मध्ये आहे श्रेयश पण. फर्स्ट कर्नल आहे, सेकंड मी आलो आहे, थर्ड डीजे भाई आलेले आहेत. सो अशा तऱ्हेने आमचा बॉलिंगचा गेम संपलेला आहे. सो अशा तऱ्हेने आमचं गेम झोनमध्ये बंपरकारांनी बॉलिंग करून झालेलं आहे आणि करण जिंकलेला आहे मला सांगितलं. सो आता आम्ही जातो आहे, भूक लागली आहे खूप. मस्तपैकी बघूयात आता खायला काय भेटतं इकडे, देन आपण भेटूया. तर मित्रांनो हा पार्ट मी नंतर शूट करतोय कारण मॉलमध्ये शूट करता करता माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती. सो खूप मजा आली मॉलमध्ये. आम्ही कार गेम्स खेळले, बॉलिंग केली, परत मॅचचा पार्ट तुम्ही यामध्ये बघितला. ती मॅच सॅडली हारलेत, शेवटपर्यंत गेली होती मॅच, बट चांगले खेळले सगळेजण. आणि त्र्यंबकेश्वरचा पण पार्ट तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलात. सो ओव्हरऑल या ट्रिपमध्ये खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत नेम ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय. Check.